कारण आज आपण लोणावळ्याला जाऊन राहिलो. फक्त आपले डोके. नाही नाही, बाबा पण असणार आहेत तिथे. राधिका, अरे रेवती, गुप्ते भाऊ, या या या. ए जा, तुझी खेळण्यांची बॅग भरायची ना, आणि तो बॉल पण घे, तो पण हवाय ना तुला. जा भर बरं, जा. बसा ना. नाही ते असू दे, आम्हाला दोघांना तुझ्याशी थोडं बोलायचंय. बोल ना मग. म्हणजे हेच की तुम्ही आणि गुरुनाथ, रेवतीजी, तुम्हीच सांगाल का प्लीज? राधिका, ऍक्च्युली आम्हाला हे सांगायचं होतं की गुरुनाथ मॅम. अरे जेनी, ये ये ये, ओळख करून देते. गुप्ते भाऊ, ही जेनी, यांच्या ऑफिसात कामाला आहे. हॅलो. जेनी, हे गुप्ते भाऊ. आणि हाय मॅम, आपण निघायचं का? मी गाडी घेऊन आले, गाडी खाली उभी आहे. हो का? तयार असते मी. तू कुठे बाहेर चाललीस? हो अगं, आम्ही चाललोय लोणावळ्याला. त्याचं काय, यांची कॉन्फरन्स आहे तिकडे, आणि आज आमच्या लग्नाचा वाढदिवस पण आहे. जेनी, येस मॅम. तिकडे लोणावळ्याला पण तुमचं ऑफिस आहे का ग? नो मॅम, मॅम आपण हॉटेलमध्ये चाललोय. हो का? काय ग, मग इथेच ऑफिस मध्येच कॉन्फरन्स करून टाकायची ना. फुकटचे काऊन खर्च करते तुम्ही? मॅम, पण आमच्या बॉसेसला कोण सांगणार आहे? ऍक्च्युली मॅम तसं नाही आहे. फक्त मुंबईतच नाही तर ऑल ओव्हर इंडिया आपले जितके ऑफिसेस आहेत ना, तिथले सगळे बॉसेस येणार आहेत कॉन्फरन्सला. हो का? मग बरोबर आहे. जेनी, थांब. मॅम, हे घे, तुला माझ्या हातचा आचार आवडतो ना, म्हणून दिलाय. घे. मॅम, व्हाय डिड यू बॉदर युअरसेल्फ? कशाला? अगं, आनंद भाऊजींचा फोन होता ना, तेव्हाच मी ठरवलं, आणि हे तुझ्यासाठी आचार भरून ठेवलं. आता बाकीच्यांना देईन नंतर. हा घे. मॅम, सच अ स्वीट हार्ट. थँक्यू. हो का? मग वेलकम. अथर्वा, आता येईल बर का लोणावळा. मग तिथे गेलं ना, तर बाबांना सरप्राईजच देऊन टाक एकदम. हा? निधा, तसं नाही नानी, मी कोणालाही दोष देत नाहीये, पण आपण एका घरात राहतो तर निदान या गोष्टी आम्हाला सांगाव्यात एवढी सुद्धा अपेक्षा करायची नाही का आम्ही? नाही, आमच्या सुद्धा तुझ्याकडून हजारो अपेक्षा आहेत, त्यातली एक तरी पूर्ण करतेस का तू? हो, तुम्ही शांत राहा ना, कशाला चिडताय उगाचच? बघ कशी बोलते ती. हो बरोबर आहे, मी बोलते ते दिसतं, लोक बोलतात ते नाही दिसत तुम्हाला. निधा, मी काय म्हणते, तुम्ही जरा शांत हो ना. नानी, कशी शांत होऊ? आता नानांचा आजारपण, हॉस्पिटलचा खर्च, औषधं, टेस्ट, या सगळ्यावरती किती खर्च झालाय माहितीये ना तुम्हाला? मी आणि पंकजनी मर करून दिवसभर ऑफिसमध्ये काम करून जे काही पैसे साठवलेत ना, डायरेक्ट निम्म्यावरती आले. नाही म्हणजे आम्हाला ते तुमच्यासाठी खर्च करायचे नाहीये, तसं अजिबात नाहीये. ते आमचं कर्तव्यच आहे आणि आम्ही ते करतोच. अनेक जण करतही नाहीत. आणि तुम्ही काय केलं? आम्हाला न विचारता त्या राधिकाच्या गहाण टाकलेल्या बांगड्या सोडवून आणण्यासाठी पंकजच्या आणि तुमच्या जॉईंट अकाउंट मधनं डायरेक्ट पैसे काढलेत. आम्हाला विचारलंही नाही.
मी ऑनलाईन जेव्हा चेक केलं ना तेव्हा कळलं मला की पैसे गायब आहेत म्हणून. आय वॉज सो शॉक्ड. अगं पण तिने ह्यांच्या ऑपरेशनसाठीच बांगड्या गहाण ठेवल्या होत्या ना. आज ना उद्या आपल्याला तिचे पैसे परत द्यायचेच होते. मी कुठे नाही म्हणतीये, पण आत्ताच एवढा खर्च झालाय तर लगेच हा खर्च करायची काय गरज होती. दिले असते 1-2 महिन्यात आरामात, आणि तोपर्यंत ना आमच्याही अकाउंटमध्ये थोडे पैसे साठले असते, काही गोष्टी मॅनेज झाल्या असत्या. आणि आता जर का अचानक परत पैशाची गरज पडली तर कुठून आणायचे. अगं राधिकाच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना आज, म्हणून थोडी घाई केली आम्ही. वा, जसं काही हा दिवस तिच्या आयुष्यात कधीच आलेला नाहीये. आणि बाय द वे, अॅनिव्हर्सरी कशी साजरी करतात हे तरी माहितीये का तिला. सोन्याच्या बांगड्या देत आहे. नानी तिला तिचा नवरा काडीचीही किंमत देत नाही, आणि तुम्ही काय अॅनिव्हर्सरीचं कौतुक सांगताय. कसली अॅनिव्हर्सरी आणि कसलं काय. दिस इज सो रोमॅन्टिक. बरं झालं ती कॉन्फरन्स संपवून आपण लवकर आलो. मला तर खूप बोर होत होतं. हो ना, मलाही असं झालं होतं की कधी एकदा तुला भेटतोय आणि जरा वेळ घालवतोय. मस्त वाटतंय ना. पण आता फक्त तू, मी आणि आपल्यामध्ये इतर कोणीही नाही. अथर्व? नाही अगं, मला आवाज आला काहीतरी. ही काय जागा आहे का मुलाची आठवण यायची. सोड ना, तुला भास झाला असेल. तू कॉन्सन्ट्रेट कर. अगं नाही, मला काहीतरी असा खरंच आवाज आल्यासारखं वाटलं. बघ, आला तुला? हो, मलाही आला आता आवाज. आय बाबा. इथं मला पापांचा कार्ड आहे. ते माझं कार्ड दे मला परत. नाही, मला पापांचा कार्ड आहे. माझं कार्ड दे मला परत. सोड सोड ना. नाही, मला आई आई ए, तू इथे कसा. आंटी. मला आंटी म्हणू नकोस हं परत तू. त्यारी तुला मी सांगितलं होतं ना दिवशी शॉपमध्ये भांडण झालं होतं ते याच मुलामुळे झालं होतं. आणि याच्याच आईने माझा हात हर्ट केला होता. काय? ए, पण हा सारखं तुला बाबा बाबा का म्हणतोय. अगं तोच म्हणणार ना मला बाबा, कारण हा अथर्व आहे, माझा मुलगा. हा अथर्व आहे तुझा मुलगा. हो, आणि याची आई आणि यांची बायको. राधिका गुरुनाथ सुभेदार.